जे क्वेश्चन्स येतात, 6 पॅरलल लाईन्स आर कट बाय अदर 5 पॅरलल लाईन्स, फाइंड द नंबर ऑफ पॅरलेलोग्राम. तर बघू का, आपण डायग्राम वरून समजून घेऊ. स्टुडंट पहा काय करतात हे सांगतो तुम्हाला. 6 पॅरलल लाईन्स, 1 2 3 4 5 आणि 6, 6 पॅरलल लाईन्स. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 कट बाय 5 पॅरलल लाईन्स, कट बाय 5 पॅरलल लाईन्स. 1 2 3 4 5. ठीक आहे, 1 2 3 4 5. ते काउंट करतात 1 2 3 4. आता हा आहे रोम्बस. ऍक्च्युली रोम्बस होऊ शकतो रोम्बस. ठीक आहे, रोम्बस होऊ शकतो, नाही होऊ शकत. पॅरलेलोग्राम म्हणू. ठीक आहे, पॅरलेलोग्राम. तर रोम्बस हेही पॅरलेलोग्राम असते, हे लक्षात ठेवा. रोम्बस झाला तरी कन्फ्युज नाही व्हायचं. 1 2 3 4 असं मोजतील ते. 30 सर बेटा, हा पण तर होईल, ही लाईन आणि 1 आणि 3rd लाईन घेतली, 1 आणि 2 घेतली, हा पण होऊ शकतो. हा मोठा पण होऊ शकतो, याच्या आतमध्येही होऊ शकतात. किती सारे होऊ शकतात, खूप सारे होऊ शकतात सर. ते काउंट करणं पॉसिबल नाही. आम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ. तारे जसे आपण मोजतो ना, तसं हा सोडला की हा मोजला की कन्फ्युजन असते. हा मोजला की काय, हा सोडला की काय, चाललो आपण काउंट करत, तशासारखं होऊन जाईल. मग हा कन्सिडर करू, मग हा 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 केला आहे का. हां, म्हणजे असे कन्फ्युजन क्रिएट होईल. हा सुद्धा होऊन जाईल. तर इतके स्टुडंट सोपं आन्सर आहे याचं, खूपच सोपं आन्सर आहे, ज्याला परम्युटेशन कॉम्बिनेशन येते. आणि हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येतात क्वेश्चन्स, हे महत्त्वाचं, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये येतं. तर याचा आन्सर बघा काय आहे. तर नंबर ऑफ पॅरलेलोग्राम, नंबर ऑफ पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम फॉर्म व्हायसाठी इकडल्या 2 लाईन्स लागतात आणि इकडल्या 2 लाईन्स लागतात. इकडल्या म्हणजे आपण याला व्हर्टिकल नाही आहे, पण आपण त्या सध्याच्या व्हर्टिकल म्हणू. 2 हॉरिझॉन्टल 2 व्हर्टिकल लाईन्स आहे ना. अच्छा, 2 लाईन इथल्या पाहिजे, 2 लाईन तिथल्या पाहिजे. तर 6C2 नी आपण सिलेक्ट करू शकतो 2 लाईन्स. 6C2 सिलेक्शन आहे. हा, अरेंजमेंट म्हणजे परम्युटेशन आणि सिलेक्शन म्हणजे कॉम्बिनेशन, हे लक्षात ठेवा. 2 लाईन सिलेक्ट केल्या, तिकडल्या 2 लाईन सिलेक्ट केल्या, 5C2. कंडिशन संपली नव्हती ना, म्हणून मल्टिप्लिकेशन. हा, कंडिशन संपली आणि नेक्स्ट कंडिशन घेऊन राहिले तर प्लस. समजून राहिलं का. 2 लाईननी पॅरलेलोग्राम बनून राहिला का, नाही, म्हणून मल्टिप्लिकेशन, दुसरं सिलेक्शनचं. ठीक आहे, झालं, ॲन्सरच आलं. याचं ॲन्सर येतं, करून टाका. 6 × 5/2 इंटू 5 × 4/2. ठीक आहे, म्हणजे 3 फॅक्टोरियल कॅन्सल केलं, इथे 4 फॅक्टोरियल कॅन्सल केलं. तर हे झालं 3 जा आणि हे झालं 2 जा. मल्टिप्लिकेशन करून 25 × 3 75, 150. टोटल येऊन राहिले 150. ठीक आहे, अशा प्रकारे आन्सर येते बेटा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन समजून घ्यावं लागेल. 5 डिजिट नंबर divisible by 3 is to be formed using the number 0 1 2 3 4 5 without repetition. The total number of ways this can be done is a 5 digit number divisible by 3 is to be formed. ठीक आहे, हे क्वेश्चन्स आता हे 1989चा आहे, पण ठीक आहे, आपण बघू, जुनी क्वेश्चन्स पाहिले पाहिजे.
5 डिजिट नंबर म्हणतोय तो. 1 2 3 4 5. याला 1 2 3 4 5. ठीक आहे. 5 डिजिट नंबर divisible by 3 is to be formed using this 0 1 2 3 4 5. तर अच्छा, without repetition the total number of ways this can be done is. क्वेश्चन पहा लेंदी आहे, म्हणजे लेंदी म्हणजे कन्फ्युजिंग आहे. तुम्ही म्हटलं की शेवटी 3 घेतलं तर जमेल का? नाही, असं नाही आहे. डिव्हिजिबल बाय 3 म्हणजे त्याचा सम 3 होतो. 5 + 4 9. आपण याचा सम करून बघू. 9. अच्छा, ह्याच्या सगळ्यांचा सम 9 येतो. याच्या सगळ्यांचा सम 9 येतो. अच्छा, म्हणजे कोणताही कुठे आला तरी काही फरक पडत नाही, कारण की 3 नी डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे 3 ची, की कोणताही नंबर असेल त्याचा समला जर 3 ने डिवाइड करता येत असेल तर त्या नंबरला 3 ने करता येते. 5 डिजिट साठी आपल्याला इथे मात्र 0 चालत नाही. हा, 0 नाही चालत, हे लक्षात ठेवा. 0 नाही चालत, 0 नाही चालत. हा, तो 5 डिजिट नंबर नाही बनणार. आणि 0 कुठेही टाकू शकता. मग तर पहिल्या याच्यावर येईल 4, मग उरले 4 × 4 × 3 × 2 × 1. कारण की हे का, कारण की आपण रिपिटेशन नाही अलाउड आहे, नाहीतर आपण 4 4 4 4 आले असते. कळलं? रिपिटेशन नॉट अलाउड. म्हणजे पहिले आपण त्या 5 पैकी किती नंबर आहे? 5. इथे चुकलं आपलं, 6 नंबर आहे टोटल. ते 5 होईल, हे 5 होईल. 5 नंबर्स पैकी कोणताही येऊ शकतो. 1 2 3 4 5. राहिले किती? एक कोणताही नंबर शिफ्ट केला तर 5. मग इथे येईल 4, इथे येईल 3, इथे येईल 2. त्याचं कॅल्क्युलेशन करा. 25 100 100 × 6 600. आन्सर ऑप्शन सी. ऑप्शन सी सोपं आहे आन्सर. बघा, ठीक आहे. हे लक्षात आलं का? पहिल्या याच्यात आपण 1 2 3 4 5 नंबर पुट करू शकतो, म्हणजे 5 वेजनी करू शकतो. दुसऱ्या याच्यात एक नंबर तिथे शिफ्ट केला तर 4 राहिले, 0 इन्क्लूड केला तर 5, 0 इन्क्लूड केला तर 5. 5 नंबर मधला कोणताही नंबर इथे येऊ शकतो. मग तो शिफ्ट केला इथे आपण पुट केला की 4 राहतील. 4 पैकी कोणताही नंबर, मग 3 पैकी, मग 2 पैकी. ठीक आहे ना? तर 600 वेज येईल आन्सर. A train having 12 stations in the route has to be stopped at 4 stations. Number of ways the train can be stopped if no 2 of the stopping stations are consecutive. ठीक आहे, बघू कसं करायचं. तर गॅप मेथडनीच करावं लागेल. एक स्टेशन इथून स्टार्टिंग पॉइंट, हा स्टार्ट, हा एंड पॉइंट, आणि मधात आहे 12 स्टेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. 1 2 3 4 5 6 7 8 12 स्टेशन. स्टॉप्ड इथे लिहिलंय, स्टॉप्ड ॲट 4 स्टेशन्स, म्हणजे 4 स्टेशन्स गेले. किती राहिले रिमेनिंग स्टेशन्स? 8. ठीक आहे, 8. ठीक आहे. आणि अशा याच्यात आपल्याला म्हणजे 8 मध्ये अशा याच्यात राहायचं आहे की समजून घ्या आता. 8 स्टेशन्स राहिले. अल्टरनेटिव्ह म्हणजे अल्टरनेटिव्ह किंवा इफ नो 2 ऑफ स्टॉपिंग स्टेशन और कॉन्सिक्युटिव्ह, याचा अर्थ की फर्स्ट वर राहिलं तर सेकंड सोडायचा, कदाचित थर्डही सोडेल,
4th वर चालेल, म्हणजे 2 स्टेशन कॉन्झिक्युटिव्ह नाही आहे स्टॉपिंगचे. तर असे किती होतील? तर मॅक्झिमम सांगायचं आहे ना नंबर ऑफ वेज. तर 8. आणि गॅप किती फॉर्म करतील हे? गॅप मेथडनी गॅप फॉर्म 8 स्टेशन्स 9 गॅप फॉर्म करतील. ठीक आहे, 9 गॅप फॉर्म करतील. आणि आपण सिलेक्ट करू सिलेक्शन ऑफ 4 स्टेशन्स. सिलेक्शन ऑफ 4 स्टेशन्स. का बरं? 9 गॅप आहे ना, 9 जर गॅप आहे तर 4 कोणतेही सिलेक्ट करा. 5 केले तर कॉन्झिक्युटिव्ह होऊन जातील, म्हणजे 4 स्टेशन 9 गॅप मधले. तर 9C4 या मेन येईल. ठीक आहे, 9C4. आपण गॅप मेथड शिकलो होतो की नाही, त्याच्यात काय होतं, पहिली स्टेप होती की तुम्ही गॅप सिलेक्शन. ही गॅप सिलेक्शन 8 स्टेशन्स राहिले, 8 स्टेशन्सवर अल्टरनेटिव्ह राहायला पाहिजे, तर 4 स्टेशन्स यायला पाहिजे है ना. 4 स्टेशन मॅक्झिमम 4 स्टेशन्सच सिलेक्ट करू शकता तुम्ही. आणि त्याच्यात गॅप किती फॉर्म करून राहिले? 9. 9 मधल्या कोणत्याही 4 गॅपमध्ये तुम्ही ते स्टेशन्स घेऊ शकता. असं झालं 9C4. ठीक. मग स्टेशन इंटरचेंज करू शकत असलं तर 4 फॅक्टोरियल आलं असतं. ठीक आहे, आणि ते जे बाकीचे 4 राहिले होते स्टेशन्स ते पण एक्सचेंज करू शकत असले असते तर अजून 4 फॅक्टोरियलनी मल्टिप्लिकेशन आलं असतं. पण स्टेशन एक्सचेंज नाही करू शकत तुम्ही. हा स्टेशन इथे नाही शिफ्ट करू शकत आहे ना. म्हणजे याचा आन्सर काय येईल? 9C4. याचा आन्सर येईल 9C4. कारण की ना स्टेशन तुम्ही स्टॉपिंग स्टेशन इंटरचेंज करू शकत ना. फिक्स स्टेशन जे आहेत ज्याच्या वर स्टॉप नाही घ्यायचा आहे, म्हणजे ज्याच्यावर स्टॉप घ्यायचा आहे तेही स्टेशन एक्सचेंज नाही करू शकत, आणि ज्याच्यावर स्टॉप नाही घ्यायचा आहे तेही स्टेशन एक्सचेंज नाही करू शकत है ना. तर त्याच्यामुळे एवढंच आन्सर येईल याचं गॅप मेथडला. नाही तर त्यांचं 4 फॅक्टोरियल इंटू 4 फॅक्टोरियल लिहिलं असतं मी. समजले का? फिक्सवाले म्हणजे जिथे स्टॉप नाही घेत त्याचंही फॅक्टोरियल घेतलं असतं, त्यांचं इंटरनली अरेंजमेंट लिहिली असती. आणि जे 4 स्टेशन तुम्ही घेतले त्यांचे इंटरनली अरेंजमेंट घेतलं असतं. पण तसं नाही होऊ शकत, कारण की स्टेशन इंटरचेंज नाही होऊ शकत, एक्सचेंज नाही होऊ शकत. याच ठिकाणावरून त्या ठिकाणावर नाही जाऊ शकत. मुंबईवरून जर तुम्ही निघाले आहे तर मुंबईवरून निघाले तर आता विचार करू आपण. आता इकडला आहे तर मी इकडला आहे उदाहरण देतो. अकोला आहे, मग अकोल्यावरून अमरावती येईल, मग नागपूर येईल. तर असं नाही करू शकत की अमरावती पहिले मग अकोला दुसऱ्यांदा. नाही, ट्रेनला वापस जावं लागेल. ठीक आहे, ट्रेन तर सरळ चालली आहे. तर ते एक्सचेंज नाही करू शकत आपण, म्हणून त्यांची इंटरनल अरेंजमेंट येणार नाही. फक्त एवढं येईल गॅप सिलेक्शन. ठीक आहे, 9 गॅपमध्ये तुम्ही 4च स्टेशन सिलेक्ट करू शकता, तेव्हा तर कुठे तुमचं अल्टरनेटिव्ह येईल. ठीक आहे, तर याचा आन्सर आहे 9C4. हे समजून घ्यावं लागतं, नाही तर याचा आन्सर असं का. बरेचदा टीचर असेच शिकून देतात, म्हणजे मी चांगला शिकून राहिलो असं नाही म्हणत आहे, गोष्ट सांगतोय की तुम्ही समजून घ्या या गोष्टी. टीचर काय सांगतात? 9C4 खतम. पण स्टुडंटला वाटते गॅप मेथडमध्ये तर सर बाकीचं त्यांचंही अरेंजमेंट येते ना, त्यांचंही अरेंजमेंट येत असते, इंटरनल अरेंजमेंट. काल आपण परवा शिकलो आपण परवाच्या क्लासमध्ये. ठीक आहे, पण स्टेशनचं अरेंजमेंट नाही होऊन राहिलं म्हणून प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, 82च आहे. 8 chairs are numbered 1 to 8. 2 women and 3 men wish to occupy 1 chair each. First, the woman choose the chair from amongst the chair marked 1 to 4, and then men select the chair from among the remaining. The number of possible arrangement. अच्छा, number of possible arrangement. 8 chairs आहे, 1 to 8 नंबर दिलाय. ठीक आहे, आपण करू याला कसं करायचं. विचार करायचा, खूप विचार केल्यावरच जमतं. एक चेअर आहे,
1 नंबर, दूसरी 2, तीसरी 3, चौथी 4, हे 5 नंबरची, ही 6 नंबरची, ही 7 नंबरची, ही 8 नंबरची. चेअरला नाव देऊन दिलं आपण. 8 चेअर्स आर नंबर 1 to 8. 2 वुमन आर अँड 3 मेन. 5च लोक आहे. सिलेक्शनचे 5च लोक आहे. विश टू ऑक्युपाय 1 चेअर इच. त्या 5 जणांना 5 चेअर्स पाहिजे. फर्स्ट द वुमन चूज द चेअर फ्रॉम अमॉंग्स द चेअर मार्क 1 to 4. 1 to 4 मधल्या 1 to 4 मधल्या 2 सिलेक्शन. 2 वुमन. फर्स्ट द वुमन चूज द चेअर फ्रॉम अमॉंग्स द. ठीक आहे. तर म्हणजे पहिले दोन्ही लेडीज सिलेक्ट करतील. ठीक आहे. 4 चेअर मधल्या, वरच्या 4 मधल्या. तर हे झालं 4 सीट वेजनी. 4 मधल्या 2 सिलेक्ट करून राहिले. 4 सीट वेजनी. अच्छा. अँड देन मेन सिलेक्ट द चेअर फ्रॉम अमॉंग्स द रिमेनिंग. रिमेनिंग किती राहिल्या? 6. किती राहिल्या? 6 चेअर राहिल्या आहेत ना रिमेनिंग. कारण की 2 तर ते ऑक्युपाय करून टाकतील 4 मधल्या. ठीक आहे ना. नाही तर 4C2 पुन्हा म्हणाल. 4C2 नाही. किती मेन राहिले? 3 मेन्स आहे ना. तर 3 मेन्स सिलेक्ट करतील 6 चेअर पैकी 3 चेअर्स. समजून राहिलंय? तर सॉरी 6C3. कंडिशन संपली नाही आहे. अँड आहे ना. है ना. अँड देन मॅन सिलेक्ट द चेअर. मेन सिलेक्ट द चेअर फ्रॉम द अमॉंग्स द रिमेनिंग. रिमेनिंग किती राहिले? 6. आणि मेन्स किती आहे? 3. तर 3 चेअर्स सिलेक्ट करतील 6 मधल्या. नंबर ऑफ पॉसिबल अरेंजमेंट ही ऑप्शन आहे. ऑप्शन ई. ठीक आहे. असं होईल. ठीक आहे. नेक्स्ट. ग्रँडफादर विथ 4 grandchildren taken them to a garden without taking the same 3 children together. How many times grandfather goes? आणि पुढचा क्वेश्चन फर्स्ट दिलाय ना पॉइंट. हाऊ फ्रिक्वेंटली अ पर्टिक्युलर चाइल्ड गोज. ठीक आहे. समजून जाईल तुम्हाला हे क्वेश्चन. 4 घेऊ आपण ABCD आणि ग्रँडफादरचा G. ठीक आहे. तर याचं 3 चिल्ड्रन घेऊन चाललाय तो एका वेळेला. तर असं कितीदा घेऊन जाऊ शकतो? म्हणजे ज्याच्यात की हाऊ मेनी टाइम्स ग्रँडफादर गोज, म्हणजे 3-3चा बंच करून तो वेगवेगळे आले पाहिजे ना. 3 डिफरंट चिल्ड्रन सेम 3 चिल्ड्रन टुगेदर. अच्छा. म्हणजे 3 सेम नाही आले पाहिजे, 2 आले तर चालते. असे ग्रुप किती फॉर्म होऊ शकतात? तर पहिला हा ABC, मग BCD. आपण असं करू. मी असे न करता तुम्हाला चांगल्या तऱ्हेने करून दाखवतो ग्रुप. हे थिंकिंग लेवलचे क्वेश्चन्स आहेत. प्रोसिजरही करावं नाही लागत काही. ठीक आहे. लेवल तुमची कशी आहे याच्यावर डिपेंड करतं थिंकिंग लेवल. तर ABC, ACD झालं. ए पासून होणारे 2 बंच. ABC, AB. अच्छा, ABD पण आहे ना. तर आपण याला ABD करून टाकू. याला ABD करून टाकू. ABC, ABD. ठीक आहे. मग ACD संपला. आता B पासून. तर BCD. कारण की BA घेतलं आणि C घेतलं तर तो येऊन गेलेला आहे. BD आणि A घेतला तर तो पण येऊन गेलेला आहे. तर BCD शिवाय ऑप्शन नाही आहे. C साठी तर सगळे संपून गेले आहे. C तर 2-3दा घेतलंच आहे आपण. 1, 2, 3. तर CDA पण झाला आहे ना. CDA पण झाला आहे. CBA पण झाला आहे ना. D साठी तसं. तर 4 होऊन राहिले.
आणि डिफरंट चिल्ड्रन आहे. हे बघा इथे ABC आहे, तर इथे ABD आहे, म्हणजे 3 डिफरंट चिल्ड्रन. 3 म्हणजे सेम 3 नाही आहे, सेम 3 नाही आहे. ठीक आहे. ACD वेगळा आहे, BCD वेगळा आहे, तर 4दा जाऊ शकतात. याचा आन्सर येईल 4. डायरेक्ट आन्सर 4. एकदा याला घेऊन जाऊ शकतात, एकदा दुसऱ्यांदा यांना घेऊन जाऊ शकतात, एकदा यांना घेऊन जाऊ शकतात, आणि एकदा या बंचला घेऊन जाऊ शकतात. 4 टाइम्स, 4 टाइम्स. हाऊ मेनी टाइम्स ग्रँडफादर गोज? 4 टाइम्स. थिंकिंग लेवलचे क्वेश्चन्स. ठीक आहे. अच्छा, आणि पुढचं काय? हाऊ फ्रिक्वेंटली वन चाइल्ड गोज, म्हणजे एक पर्टिक्युलर चाइल्ड कितीदा जाऊ शकतो. तर तुम्ही एक कोणताही कन्सिडर करा ना, ये कन्सिडर करा. तर ये कन्सिडर केला, 1 2 3. नाही सर, बी कन्सिडर केला तर 1 2 3. नाही सर, सी कन्सिडर करा, 1 2 3. नाही सर, डी कन्सिडर करा, 1 2 3. तर याचा आन्सर आहे 3 टाइम्स. पर्टिक्युलर चाइल्ड, हाऊ फ्रिक्वेंटली अ पर्टिक्युलर चाइल्ड गोज? 3 टाइम्स. याचा आन्सर आहे 3 टाइम्स. ठीक आहे. असे थिंकिंग लेवलचे क्वेश्चन्स आहे, याच्यासाठी मेथड पण करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, कळलं का? नाही तर याचे आन्सर असे येतात, म्हणजे तुम्ही म्हटलं की सर मेथड करून दाखवा, मेथडनी समजावून सांगा, आम्हाला कठीण वाटते हे, तर मेथडनी करून दाखवा. तर याचा आन्सर पाहून घ्या. पर्टिक्युलर चाइल्ड सिलेक्शन 1C1, कारण की एक कोणताही हे सिलेक्ट करायचा आहे, तर तो एकाच वेळ म्हणजे 1C1 वेनी सिलेक्ट करता येईल. आणि बाकीचे रिमेनिंग राहिले 3, आणि त्यातले 2 याच्यासोबत घेऊन घ्यायचे, 3C2 वे. याचा आन्सर येऊन राहिला 1C1चं, आणि 3C2चं आन्सर येते 3. तर 3, याचा आन्सर 3 पर्टिक्युलर चाइल्ड गोज. ठीक आहे. आणि ग्रँडफादरचं आन्सर जर पाहिजे असेल तर 4C3. 4 मधले 3 ॲट ए टाइम घेऊन चालले तर 4C3चा आन्सर येते 4. त्याचा आन्सर येते 4C3. ठीक आहे. म्हणजे तुम्ही असाही विचार करू शकता. आणि तुम्हाला जर म्हटलं की नाही नाही मॅथ्सच्याच याने सांगा सर, मॅथ्सच्याच याने सांगा, तर 4C3. ठीक आहे. अशाही प्रकारे करू शकता तुम्ही. 7 different color of rainbow are to be arranged so that blue and green never come together. चला, तर तो काय म्हणून आलाय क्वेश्चन? 7 different colors of rainbow are to be arranged so that blue and green never come together. ठीक आहे. गॅप मेथडनी करू शकतो. गॅप मेथडनी कसे? 7 कलर आहे, त्यातले 2, 1 आणि 2 हे सोबत नाही आले पाहिजे, तर बाकीचे रिमेनिंग 5 आहेत, तर 5 अरेंज करून टाकले. ठीक आहे. आणि यांचे नाव दिले 3 4 5 6 7 आहे ना, त्याला पण 2 नाव दिलंय. आता एक लक्षात घ्या की हे 5 फॅक्टोरियल वेजनी तुम्ही याला अरेंज करू शकता. 5 कलर्स अरेंज इन 5 फॅक्टोरियल वेज. पहिल्या पोझिशनवर 5 येऊ शकतात कलर, दुसऱ्यावर 4, तिसऱ्यावर 3, चौथ्यावर 2, पाचव्यावर 1. तर 5 फॅक्टोरियल वेजनी याचा आन्सर आला. मग गॅप. ठीक आहे, हे लक्षात घ्या ना, तुम्ही 5 अरेंज केले तर 5 फॅक्टोरियल वे. स्टेशन अल्टरनेट नाही करू शकत होतो आपण, पण इथे यांना एक्सचेंज करू शकतो, पोझिशन चेंज करू शकतो. आणि गॅप किती फॉर्म होऊन राहिले? गॅप 1, गॅप 2, गॅप 3, गॅप 4, गॅप 5, गॅप 6. तर आपण हे जे गॅप आहेत यांना यातले किती सिलेक्ट करायचे आपल्याला? 2 गॅप 6C2 वेजनी.
62 वेजनी गॅप सिलेक्शन. पहिले यांची इंटरनल अरेंजमेंट, मग गॅप सिलेक्शन, आणि मग ते जे गॅप सिलेक्ट केले आहे तर ते जे दोन सिलेक्ट केले तुम्ही ब्ल्यू आणि ग्रीन, यांचं इंटरनल अरेंजमेंट होईल, ते होईल 2 फॅक्टोरियल बेजनी. 2 फॅक्टोरियल बेजनी. तर आन्सर आलं आपलं याचं 5 फॅक्टोरियल 62 इंटू 2 फॅक्टोरियल. त्याचं आन्सर आलं 5 फॅक्टोरियल 62 2 फॅक्टोरियल बेज. ठीक आहे, याचा आन्सर काढून घ्या. ठीक आहे, 5 चा फॅक्टोरियल येतो 120, 62 चा आन्सर येते 15, आणि 2 चा 2 आहे 15, 30, 30 इंटू 120, 360 वेज, नाही 3600 वेज आहे ना. याचं येते 120 5 फॅक्टोरियलचं, याचं येते 15, याचं येते 2, 30, 30 आणि 120, 2 0 तो वरती ठेवलेच, 12 त्रिक 36, 3600 वेजनी. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही आन्सर काढू शकता. लक्षात घ्या ना, गॅप मेथड सोपी आहे. 5 जितके अरेंज करायचे तितके अरेंज करून टाकायचे तितक्या फॅक्टोरियल बेजनी. फक्त ते लक्षात घ्यायचं की ते मुव्हेबल आहे की नाही आहे, स्टेशन असे मुव्हेबल नव्हते. ठीक आहे, आणि नंतर मग गॅप सिलेक्शन, किती प्लेस करायचे आपल्याला गॅपमध्ये. ठीक आहे, झालं गॅप सिलेक्शन, आणि नंतर आपण त्यांचं इंटरनल अरेंजमेंट गॅपमध्ये जे प्लेस केले त्यांचं. ठीक, असं आन्सर येईल याचं. n digit number is positive number, is a positive number, n digit number with exactly n digits. ठीक है, ठीक है. 900 distinct n digit numbers are to be formed using only 3 digits. 900 distinct n digit numbers are to be formed using only 3 digits, 2, 5, 7. The smallest value of n for which it is possible is, this is possible is, क्वेश्चन चांगला आहे 98 आहे. n digit number is positive number with exactly n digits. 900 distinct n digit numbers are to be formed using only 3 digits. 900 distinct, बापरे, अच्छा 3 नंबर यूज करून. The smallest value of n for which this is possible is, तर याचा आन्सर काढायचा आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा आपण याचा कसं करू. क्वेश्चन चांगला आहे. हां, तर आपल्याला युजिंग कोणते नंबर यूज करायचे, 3. 3, 2, 5, 7. द स्मॉलेस्ट फॉर्म युजिंग ओनली 3 डिजिट्स, 2, 5, 7 नी आपण वेगवेगळे नंबर फॉर्म करून राहिलो. तर हे किती वेनी होतात, 3, 2 आणि 6 वेजनी ना, 6. आणि द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ n फॉर विच दिस इज पॉसिबल, तर 900 डिस्टिंक्ट नंबर, 900 डिस्टिंक्ट n डिजिट नंबर. तर हे झालं तुमचं 3 फॅक्टोरियल वेजनी, हे अरेंज करू शकता, म्हणजे झाले 6. ठीक आहे, आणि 900 डिस्टिंक्ट नंबर, 900 डिस्टिंक्ट n डिजिट नंबर्स तुम्ही टू बी फॉर्म युजिंग ओनली 3 डिजिट्स, म्हणजे यांनी 900 नंबर्स फॉर्म करू शकता. तर यांनी 2, 5, 7 नी तुम्ही करू शकणारा स्मॉलेस्ट व्हॅल्यू फॉर ऑफ n फॉर विच दिस इज पॉसिबल, म्हणजे nची व्हॅल्यू किती असायला पाहिजे ज्याच्यामुळे ते पॉसिबल होईल. तर 900. ठीक आहे, ठीक आहे. तर याचा आन्सर बघा काय होऊन राहिला आहे.
द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ एन विच दिस इज पॉसिबल इज. हां, आपण काय करून राहिलो आहे, क्वेश्चन समजून घ्या. आता हे बघा, क्वेश्चन फार ट्रिकी आहे, म्हणजे समजायला फार डिफिकल्ट आहे. तुम्हालाही समजावून सांगताना थोडं डिफिकल्ट जाईलच ह्या. ठीक आहे. एन डिजिट्सनी आपण नंबर फॉर्म करून आलो. 900 डिस्टिंग एन डिजिट नंबर्स आर टू बी फॉर्म. तर एनची व्हॅल्यू आपल्याला जर काढायची आहे, एन इज इक्वल टू 6. हा जो आला आहे तुमचा, हा याचा फॅक्टर 3, 6चा फॅक्टर 3. म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स किती आहे, 2, 5 आणि 7. नंबर ऑफ डिजिट्सनी याला तुम्ही काय कराल, पॉवर, याचा पॉवर, म्हणजे याचा आन्सर येईल 6 इंटू 6 इंटू 6. किती येऊन राहिलं, 36 इंटू 6. याचा आन्सर 216. याचा आन्सर येऊन राहिला ए, 216. स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ एन. ठीक आहे. नंबर ऑफ वर्ड्स विथ 10 डिफरंट, याच्यात तर सब क्वेश्चन दिसून राहिले. नंबर ऑफ वर्ड्स विथ 10 डिफरंट कॉन्सोनंट्स अँड 4 डिफरंट वोवेल्स. इफ ईच वर्ड हॅज 3 कॉन्सोनंट अँड 2 वोवेल्स, तर नंबर ऑफ वर्ड्स किती बनतील. हे सोपं आहे थोडं, म्हणजे सोपं नाही आहे. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं डिफिकल्ट होत जाईल, है ना. याच्यात सब क्वेश्चन्स आहेत. तर 10 डिफरंट कॉन्सोनंट्स, 10 कॉन्सोनंट्स आहेत. तर लक्षात ठेवा, 10 कॉन्सोनंट्स आणि 4 वॉवेल्स. ठीक आहे. तर 10C आहे आणि 4 वॉवेल्स. तर आपल्याला इफ ईच वर्ड हॅज 3 कॉन्सोनंट, 3C आणि 2V वाला आपल्याला सिलेक्शन करायचं आहे. ते सोपं आहे. हे किती वेळ, नंबर ऑफ वेज इज इक्वल टू, डायरेक्ट आन्सर याचं 10 मधले 3 सिलेक्शन आणि 4 मधले 2 सिलेक्शन. हे आन्सर आहे याचं. 10 मधले 3 सिलेक्शन आणि 4 मधले 2 सिलेक्शन. 10 कॉन्सोनंट मधले 3 सिलेक्ट केले आणि 4 वोवेल्स मधले 2 सिलेक्ट केले. नंबर ऑफ वेज असं आहे. ठीक आहे ना. तर हे लक्षात ठेवा, हे आता प्रत्येक आपल्याला सब क्वेश्चन्स मध्ये कामी पडेल. नंबर ऑफ वेज 3 कॉन्सोनंट आणि 2 वोवेल्स सिलेक्शन, 10C 3 आणि 4C 2. ठीक आहे. आता पहा दुसरा काय म्हणतो, इफ ईच वर्ड हॅज 3 कॉन्सोनंट अँड 2 वोवेल्स, म्हणजे ते तर सिलेक्शन करावंच लागेल. बिगिन्स विथ द कॉन्सोनंट, बिगिन्स विथ द कॉन्सोनंट, याचं बघू आन्सर कसं आहे. 10C3 4C2 हे तर राहीलच, कारण की आपण 3 कॉन्सोनंट आणि 2 वॉवेल्स तर सिलेक्ट केलेस. बिगिन विथ कॉन्सोनंट, आता हे सिलेक्शन झालं आहे, आपल्याजवळ 5 लेटर्स येऊन गेले आहेत. आणि बिगिन्स विथ कॉन्सोनंट म्हणजे हे जे 5चं अरेंजमेंट आहे, 5चं अरेंजमेंट आहे, याच्यात इथे कॉन्सोनंट आला पाहिजे, बाकीचे 4 काही असू द्या. ठीक आहे, हे 4 काही असू द्या. तर आता हे सिलेक्शन म्हणजे आपण घेऊन तर घेतले, आता अरेंजमेंट करायची. आता हे अरेंजमेंटवाला पार्ट आहे. तर अरेंजमेंट कशी करू शकतो, पहिल्या याच्यात 2 येऊ शकतात, कारण की नाही कॉन्सोनंट किती आहे, 3 आहे, तर 3 येऊ शकतात. इथे 3 येऊ शकतात, पहिल्या पोझिशनला 3 येऊ शकतात. आणि बाकीचे 5 मधला एक कॉन्सोनंट इथे चिपकून दिला पहिल्या पोझिशनला, बिगिनिंग, हे बिगिनिंग आहे, बिगिनिंग. ठीक आहे. हा बिगिन्स म्हटलंय तर बिगिन्स. ठीक आहे. तर एक लावून दिला तर राहिले किती, 4. 4 पोझिशनला 4 4 फॅक्टोरियल बेजनी, म्हणजे याचा आन्सर येईल 3 इंटू 4 फॅक्टोरियल. 3 इंटू 4 फॅक्टोरियल बघून घ्या. सोपं आहे एकदम. किंवा तुम्ही याला 3C1 पण म्हणू शकता, त्याचाही आन्सर 3च येते. 3C1, 3 मधला एक कोणताही सिलेक्ट केला आणि फर्स्ट पोझिशनला देऊन दिला. किंवा आपण असंही करून डायग्राम काढून करू शकतो. ठीक आहे. हे तर सिलेक्शन झालंय, सोपं. ठीक आहे. एवढंच जर असतं तर आपण याचं आन्सर एवढंच असतं, हे एवढं. मागच्या याच्यात आपण केलंय.
आता यांनी बिगिन्स विथ कॉन्सोनंट म्हटलं तर प्रॉब्लेम झाला. कॉन्सोनंटसाठी फर्स्ट पोझिशनला त्या 3 मधला एक कोणता तरी येईल आणि राहिलेले 4 लेटर्स कशी अरेंज करा असं. नेक्स्ट, इफ इच वर्ड हॅज 3 कॉन्सोनंट्स, म्हणजे पहा क्वेश्चन शब्दामुळे आन्सर कसे चेंज होतात याचं चांगलं उदाहरण आहे. नुसते शब्दामुळे क्वेश्चनचे आन्सर चेंज होऊन जातात. कसे चेंज होतात बघा. 3 कॉन्सोनंट्स अँड 2 वॉवेल्स, तर याचा आन्सर 10C3 आणि 4C2. हे तर झालंच इथपर्यंत. अँड टर्मिनल लेटर्स आर वॉवेल्स. टर्मिनल 4 5, ठीक आहे. तर टर्मिनल म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला हा वॉवेल्स येईल इथे आणि हा वॉवेल्स येईल. तर वॉवेल्स किती आहे? 2च आहे सर, 2च आहे. तर हे 2 वॉवेल्स सिलेक्ट केले. 2C2 म्हणजे 1च झाला तो, ते राहू द्या. आणि त्यांची इंटरनल अरेंजमेंट 2 फॅक्टोरियल बेस. रिमेनिंग 3 कॉन्सोनंटची अरेंजमेंट 3 फॅक्टोरियल बेस. झालं आन्सर. 2 ओवेल सिलेक्ट केले, ते 2C2 वेनी, त्याचा आन्सर 1 येते, ते लिहायची गरज नाही आहे. पण त्यांची इंटरनल अरेंजमेंट 2 फॅक्टोरियल बेसनी आणि कॉन्सोनंटची इंटरनल अरेंजमेंट 3 फॅक्टोरियल बेस. झालं आन्सर. बघून घ्या, काही प्रॉब्लेम असेल तर विचारायचे. ठीक आहे. शब्दांनी कसा फरक पडतो. इफ ईच वर्ड हॅज 3 कॉन्सोनंट अँड 2 वोवेल्स. पुन्हा आपलं इतक्यापर्यंत आन्सर आलं 10C3 4C2. 10C3 4C2, ठीक आहे. आणि 2 वोवेल्स आर नॉट टुगेदर. 3 कॉन्सोनंट अँड 2 वोवेल्स आर नॉट टुगेदर. वोवेल्स आर नॉट अँड 2 वोवेल्स, इथे एक शब्द सुटला असेल, ठीक आहे. वोवेल्स, ठीक आहे. वोवेल्स आर नॉट टुगेदर, हे सोबत नाही पाहिजे. तर काय करू आपण? एक 2 3 4 5, ठीक आहे. वोवेल्स आर नॉट टुगेदर असा क्वेश्चन आहे. वोवेल्स आर नॉट टुगेदर, तर गॅप मेथड. गॅप मेथड, तर 3 गोष्टी, 3 कॉन्सोनंट 3 फॅक्टोरियल वेजनी आपण अरेंज केली. 3 कॉन्सोनंट 3 फॅक्टोरियल वेजनी अरेंज केली आहे ना. 3 फॅक्टोरियल म्हणजे 3 कॉन्सोनंट घेतले आणि त्यांचं इंटरनल अरेंजमेंट आहे ना. मग 3 कॉन्सोनंट किती गॅप फॉर्म करतील? 4. 4 मधल्या 2 गॅप निवडल्या. 4 मधल्या 2 गॅप निवडल्या. किती सोपं आहे. मग गॅप सिलेक्शन आहे ना. पहिले जे आहे त्यांना पुट करून द्यायचं 3 फॅक्टोरियल बेजनी, ठीक आहे. मग त्यांनी 4 गॅप तयार केल्या, तर 2 गॅप सिलेक्ट करायच्या आणि त्या 2 गॅपवर 2 वोवेल्स पुट करून द्यायचे 2 फॅक्टोरियल बेजनी. झालं आन्सर. बघून घ्या, सोपं नाही आहे एकदम. प्रत्येकाचे आन्सर वेगवेगळे येऊन राहिले नुसत्या गोष्टी, म्हणजे सेंटेन्स चेंज झाले तर सेंटेन्सवर, ठीक आहे. कळलं का? नेक्स्ट, इफ ईच वर्ड हॅज 3 कॉन्सोनंट, म्हणजे इथपर्यंतचं आन्सर आपलं तेच राहतं. 10C3 आणि 4C2 हे सिलेक्शन झालं. 2 वोवेल्स अँड वोवेल्स ऑक्युपाय ऑड पोझिशन. वोवेल्स ऑक्युपाय ऑड पोझिशन. अच्छा, ऑड पोझिशन म्हणजेच 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 ऑड पोझिशन सिलेक्शन आहे ना. तर ऑड पोझिशन कोणकोणते आहे? या 3 पोझिशन्स आहेत ऑड वाल्या, 1 3 आणि 5th पोझिशन. तर 5 मधल्या वोवेल्स ऑक्युपाय 5C2, सॉरी 3C2. 3 ऑड पोझिशन आहे,
त्यातले 2 ऑक्युपाय करणार आहे ओवेल्स. तर 3 मधल्या 2 पोझिशन आपण काय केल्या, सिलेक्ट केल्या 3C2 वेनी. काय केल्या, 3C2 वेनी त्यातल्या 2 कोणत्याही पोझिशन आपण सिलेक्ट केल्या आणि त्याच्यावर 2 फॅक्टोरियल वेजनी आणि ओवेल्स अरेंजमेंट 2 फॅक्टोरियल वेजनी नाही, कॉन्सोनंट अरेंजमेंट 3 फॅक्टोरियल वेजनी. ठीक आहे, कळलं का? तर यातल्या कोणतेही 2 पोझिशन घेतल्या आपण 1, 3, 5 मधल्या, तर 3C2 वेजनी त्याच्यावर ओवेल्स अरेंज केले, पण त्यांचे इंटरनल अरेंजमेंट 2 फॅक्टोरियल वेजनी होईल आणि कॉन्सोनंट बाकीच्या रिमेनिंग 3 पोझिशनवर टाकले ते होईल 3 फॅक्टोरियल वेजनी. झालं आन्सर. समजून घ्यावं लागेल बेटा त्याच्याशिवाय नाही. ठीक आहे, नेक्स्ट. इन मॉर्स टेलिग्राफी there are 4 arms and each arm is capable of taking 5 distinct positions including position of rest. How many different signals can be transferred? तुम्ही इंजिनिअरिंगला गेले की तिथे थोडंसं मॉर्स हे काय होतं, सुरुवातीचं टेलिग्राफी होतं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर 1800च्या काळातल्या गोष्टी केल्या तर त्यावेळेस मॉर्स कोड वगैरे चालायचे, म्हणजे त्यावेळेस टेलिफोन नव्हते, तर तुम्हाला माहिती आहे. तर त्यावेळेस इंडियात नाही, फॉरेनमध्ये टेलिग्राफी चालायची. तर एखादा सिग्नल द्यायचा आहे तर तो मॉर्स टेलिग्राफीनी दिला जात होता. तर त्याची अरेंजमेंट कशी होती बेटा, पाहून घ्या. किती आहे म्हणतात, 4 आर्म्स आहेत ना, 1, 2, 3, 4. हा इनिशियल पॉइंट आहे. ठीक आहे, हा 1, 2, 3, 4 आणि याच्या पोझिशन्स येतील 0, 1, 2, 3, 4, 5. ठीक आहे, थोडा ठीक आहे, हे येईल 0, 1, 2, 3, 4, 5. 0, 1, 2, 3, 4, 5. 0, 1, 2, 3, 4, 5. ठीक. तर त्याच्या मॉर्स टेलिग्राफी आता समजून घ्या, डायग्राम कशी काढली. तर 4 आर्म्स ते हे 4 आर्म्स हे काटे जे दिसून राहिले ना, आपण घड्याळीचे काटे असतात त्याचे. ठीक आहे, तर हां 4 आर्म्स अँड ईच आर्म इज कॅपेबल ऑफ टेकिंग 5 डिस्टिंक्ट पोझिशन. एक आर्म 5 कंडिशन्स घेऊ शकतात, 5 डिस्टिंक्ट पोझिशन घेऊ शकतात. 0, 1, 2, 3, 4, 5. 0, 1, 2, 3, 4, 5. 5, 5, 5. फाईव्ह नाही येणार, मग 0 घेतला ना आपण तर 5 नाही येणार कुठेच, 4च येईल ना. ठीक आहे, मी करून देतो थोडं. हां, तर याचे पोझिशन येईल 4. ठीक आहे, हे येईल 0, 1, 2, 3, 4. हा येईल 0, 1, 2, 3, 4. हा येईल 0, 1, 2, 3, 4. अशा. ठीक आहे, अशा 5 येईल. 0 to 4, 0 to 4 अशा 5 पोझिशन्स येतील त्याच्या. तर हाऊ मेनी डिफरंट सिग्नल्स कॅन बी ट्रान्सफर्ड. तर 0, 0, 0. तर आपण हे बघा, याच्या किती येऊन राहिल्या, 5 कंडिशन्स, याच्या 5, याच्या 5, याच्या 5. ठीक आहे,
तर कंबाईन व्हर्जन काय येईल 5 × 5 × 5 × 5 सिग्नल्स 0 0 0 0 0 0 0 1 0 0 0 2 0 0 0 3 0 0 0 4. अच्छा, तर हे असे किती येईल 5⁴, कारण की 5चं मल्टिप्लिकेशन 4 टाइम्स होईल 5 × 5 × 5 × 5. ठीक आहे, असे सिग्नल्स येतील. कळलं, सिम्पल होता क्वेश्चन. 5 5 5 5 एवढे वेगवेगळे सिग्नल्स ते ट्रान्समिट करू शकतात. बरोबर आहे, सिम्पल आहे. 1 2 तुम्हाला जर म्हटलं की 1 2 3, सोपं घेऊ आपण. 1 2 3 4 आणि 5 6 5 6 यानी किती वर्ड्स तयार होतील, तर याच्यात 2 याचे इंटू 2 इंटू 2 झाले 6, 2चा क्यूब. ठीक आहे, डिफरंट वर्ड्स. ठीक आहे, फक्त याच्यातला एकच सिलेक्ट करायचा आहे, हा ते लक्षात ठेवायचं. एकच सिलेक्ट करायचं आहे. तर 1 3 5 घ्याल किंवा 1 3 6 घ्याल, 1 4 6 घ्याल किंवा 1 3 5 1 3 6 आहे ना, असे दोन झाले. ठीक आहे, मग 1 4 6 घ्याल. तर अशा प्रकारे आपल्याला करायचे आहे. ठीक आहे, 5 5 5. ठीक आहे, यानी सिग्नल्स येतील 5 5 5 5. हे 5 पोझिशनला जाऊ शकतात, ते 5 पोझिशनला, ते 5 पोझिशनला आणि ते 5 पोझिशनला. तर 5 × 5 × 5 × 5 5⁴. पण एक मायनस करतो मी याच्यातून, एक मायनस करतो. का बरं मायनस केला? मायनस करण्याच्या मागे की ज्यावेळेस सगळेच्या सगळे रेस्ट पोझिशनला राहतील, 0 पोझिशनला राहतील, तर त्यावेळेस नो सिग्नल ट्रान्सफर आहे ना, ट्रान्सफर्ड म्हणा, ट्रान्समिटेड म्हणा, नो सिग्नल ट्रान्समिटेड. रेस्ट पोझिशन म्हणजे सगळेच्या सगळे पॉइंटर जे आहेत किंवा आर्म्स आहेत ते 0वर असले, 0 0 0, तर ते काय राहील, रेस्ट पोझिशन, नो सिग्नल ट्रान्सफर्ड. ठीक आहे, 0 0 0 आणि 1 वर आलं तर एक सिग्नल जाईल, त्याला काहीतरी नाव दिलं राहील त्या सिग्नलला. ठीक आहे, 0 0 0 2 असलं तर त्याला सिग्नलला नाव दिलं जाईल. ठीक, पण 0 0 0 0 असले चारही याच्यावर पॉइंटरवर, तर त्याचं नो सिग्नल, म्हणून तो 1 कंडिशन सबट्रॅक्ट करून टाकली. ठीक आहे, तर याचा आन्सर बघून घ्या. 5⁴ 25 125 625 -1624 आन्सर 624. ठीक आहे, नाही समजलं असेल तर अजून एक सोप्या मेथडनी सांगतो तुम्हाला. याच्यात 5 पोझिशन घेऊ शकते पॉइंटर, इथे 5 घेऊ शकतो, इथे 5 इथे 5. तर काय झालं, मल्टिप्लिकेशन. ट्रान्समिट तर ते एकाच पॉइंटरनं नाही होणार, चारही पॉइंटरचे आपल्याला पोझिशन पाहावं लागेल, म्हणजे एकच कंडिशन झाली. तर 5 × 5 × 5 × 5 असं आहे ते, 5⁴. ठीक आहे, लक्षात घ्या बेटा. ठीक आहे बेटा, तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व करतो. हां, ठीक आहे.